राज्यातल्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तशी उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली होती. तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपापल्या परीने फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला होता. यात काहींना संधी मिळाली तर काहींची इच्छुकांच्या भाऊगर्दीत तिकीटं कापली गेली. ज्या उमेदवारांची तिकीटं कापली गेली त्या नाराज उमेदवारांपैकी काहींनी फारच मनाला लावून घेतल्याने त्यांना रडू अनावर झालं, तर काहींनी मात्र पक्ष संधी देऊ अथवा न देऊ अशी भूमिका घेत बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याचं चित्र अनेक मतदारसंघांमध्ये दिसून आलं. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात अशी बंडखोरी होताना दिसते. या बंडखोरांबद्दल महायुती आणि महाविकास आघाडी आता काय भूमिका घेणार? हे बंड शमलं नाही तर युती आणि आघाडीला नुकसान होऊ शकतं का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश. आपण पाहत आहात लगाव बत्ती. तर यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने खास आहे. जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमध्येही यंदा घोळ पाहायला मिळाला. निवडणुकीचा अर्ज भरायची शेवटची तारीख संपली, पण शेवटच्या क्षणापर्यंत जागेचं गणित सुटत नव्हतं. कुठे नाराजी नाट्य, कुठे बंडखोरी, तर कुठे आडमुठेपणाचं राजकारण जोर धरत राहिलं. पण आता कोणत्या जागेंवर कोण उमेदवार हे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं असलं तरी शेवटच्या दिवसापर्यंत 288 मतदारसंघात सुमारे 11,000 उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल झाले. त्यातून आता वर्गीकरण होऊन कुठले अर्ज बाद होतात ते पाहावं लागेलच. पण यात आता राज्यातील दोन प्रमुख आघाड्या असणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये बंडखोरांची संख्या प्रचंड आहे. महावियामधील शिवसेना आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा वाद हा उघडपणे सगळ्यांनी पाहिला. विदर्भातल्या 12 जागा या शिवसेनेला हव्या होत्या, पण या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असल्याने नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं. यावर तोडगा म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यातर्फे बोलणी केली गेली. यानंतर ठरवलेल्या फॉर्म्युलानुसार तिन्ही पक्षांना 85-85 जागांचं वाटप करण्यात आलं होतं. या जागा वाटपात काही काँग्रेसच्या जागा शिवसेनेला गेल्याने राहुल गांधी नाराजही झाले होते. या उपर जाऊनही काँग्रेसने आणखीन 2 उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली होती. तर महायुतीकडून देखील अनेक उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. आता महायुतीमधील जागा वाटपाचा अंतिम आकडा समोर आला. या आकड्यानुसार महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरला असून भाजपने 148 जागांवर उमेदवार दिले असून अनेक ठिकाणी आपल्या नेत्यांना घटक पक्षांकडून उमेदवारी मिळवून दिली. या जागा वाटपात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 85 आणि अजित पवार गटाला 51 जागा दिल्या आहेत आणि उरलेल्या 7 जागा या मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. थोडक्यात महाविकास आघाडीमध्ये विसंवाद झाल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे, तर महायुतीचं जागा वाटप पूर्ण झाल्यातच जमा आहे. तसं पाहिलं तर दरवेळेस निवडणुकीच्या जागा वाटपाचा घोळ हा होतोच, पण यंदा असं काय घडलं की दोन्ही आघाड्यांमधून बंडखोरीला उधाण आलंय? त्यासाठी पाहूयात या आधीच्या निवडणुकीची ही आकडेवारी. तर 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी बंडखोरांची संख्या ही प्रचंड आहे. त्याला कारण आहे पक्षफुटी आणि नवी युती आणि आघाडी. 2019 नंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केली. 2.5 वर्षांनी एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि दुसरी शिवसेना उभी केली. भाजपसोबत जाऊन सरकारही स्थापन केलं. अजित पवारांनीही शिंदे यांचाच कित्ता गिरवत महायुतीमध्ये स्थान मिळवलं. लोकसभेला कमी जागा असल्याने जागा वाटप हे सुटसुटीत झालं होतं, त्यामुळे बंडाची वेळ फार कुणावर आली नव्हती. परंतु आता विधानसभेला जागा कमी आणि इच्छुक जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारांनी बरेच प्रयत्न केले, पण ज्यांना यश मिळालं नाही त्यांनी बंडाची वाट धरली. असे बंड पुकारलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा आहेत तरी कुठल्या? तर मावियामध्ये जागा वाटपासाठी गेल्या 2 महिन्यांपासून तासनतास बैठका झाल्या, तरी मावियामधील जागा वाटपाचा गोळा कायम राहिला. विधानसभेच्या 288 जागांसाठी 287 जागांवर मावियाकडून उमेदवारी अर्ज भरले गेले असून मित्रपक्षांच्या जागांबाबत कुठेही स्पष्टता दिसली नाही. अर्ज दाखल करायची शेवटची तारीख उलटून गेलेली असली तरी हे भिजत घोंगडं तसंच आहे. मावियामध्ये मित्रपक्षांची संख्या 9 आहे. यामुळे तर बाकी मित्रपक्षही या जागा वाटपावर नाराज आहेत. काँग्रेसने 104 जागांवर, शिवसेना उभाटा गटाने 96 आणि शरद पवार गटाने 87 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेत. तर पंढरपूरमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटाचे उमेदवार हे समोरासमोर आहेत. सोलापूर दक्षिणमधून ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी परस्पर विरोधात उमेदवारी अर्ज भरलेत. भूम परांड्याच्या जागेवर उभाटा गटाने आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दोघांनीही आपले उमेदवार दिलेत. या 3 जागेवरून मावियाच्या बंडखोरीची चर्चा जास्त रंगली आहे, पण तरीही उमेदवारांनी अनेक जागांवर बंडखोरी केलेली दिसून येते. सांगोल्यातील दीपक साळुंके यांना ठाकरे गटाने तिकीट दिल्यानंतर मावियामध्ये शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी बंडखोरी केली. ठाकरे गटाचे राजन साळवी यांच्या विरोधात राजापुरात काँग्रेसचे अविनाश लाड यांनी बंड केलं. पारोळा अरंडोल मतदारसंघात शरद पवार गटाचे सतीश पाटील यांनी ठाकरे गटाच्या हर्षल माने यांच्या विरोधात बंडखोरी केली. परळीत राजाभाऊ फड यांनी राजासाहेब देशमुख यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. बीडमध्ये शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात ज्योती मेटे यांनी अर्ज भरला. भायखळ्यात ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे मधू चव्हाण यांनी बंडखोरी केली. कसब्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या कमल व्यवहारे यांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे.
शिवाय जिंतूर, राजापूर, श्रीगोंदा, पंढरपूर, परांडा आणि कुर्ला या मतदारसंघातही मावियाच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली दिसते. महायुतीमध्येही अशीच नाराज लोकांची फळी पाहायला मिळते. त्यात पैठणमध्ये विलास भुमरे यांच्या विरोधात भाजपचे सुनील शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. जालन्यात शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांच्या विरोधात भाजपचे भास्कर दानवे यांनी बंडखोरी केली आहे. सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपच्या विशाल परबांनी बंड केलंय. मावळात दादा गटाचे सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपचे भेगडे बंधू यांनी बंडखोरी केली. धर्माराव आत्राम यांच्या विरोधात भाजपचे अंबरीश आत्राम यांनी बंडखोरी केली. तर दुसरीकडे भाजपमधून ऐरोलीतून गणेश नाईक यांच्या विरोधात शिंदे गटातील विजय चौगुले यांनी बंडखोरी केली आहे. बेलापुरात मंदा म्हात्रेंविरोधात विजय नाहटकरांनी बंडखोरी केली. सुहास कांदे यांच्या पत्नीने छगन भुजबळांविरोधात फॉर्म भरलाय. दिंडोरी येथे धनराज महालांनी नरहरी झिरवळांविरुद्ध बंडखोरी केली आहे. वाईच्या मकरंद पाटलांविरुद्ध पुरुषोत्तम जाधवांची बंडखोरी आहे. गोळीबार प्रकरणी चर्चेत आलेल्या कल्याण पूर्वमधील गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी बंडखोरी केली आहे. ही सगळी यादी पाहता महायुतीमध्ये साधारणतः 30 उमेदवारांनी बंड पुकारले. आता पुढचे 5 दिवस अर्ज मागे घेण्यासाठी बंडोबांच्या मागे या नेत्यांना फिरावं लागणार आहे. नेत्यांची यंदाची दिवाळी ही बंडखोरांची मनधरणी करण्यातच निघून जाणार असं सध्या तरी दिसतंय. बंडखोरांना आवारण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. यासाठी वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठकही आयोजित करण्यात आली होती. तर महाविकास आघाडीसमोरही हाच प्रश्न उभा आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांनीही आम्ही फक्त हायकमांडने घोषित केलेल्या उमेदवारांनाच एबी फॉर्म दिलाय. काँग्रेसच्या हायकमांडने उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांचाच प्रचार करा असं आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना करत या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. जिथे कुठे मतभेद असतील ते सोडवले जातील असंही चेन्नीथला म्हणाले. युती आणि आघाडीकडून एकूण 150 बंडखोरे रिंगणात आहेत. शेवटी माविया असो वा महायुती, आता हे पक्ष बंडाचा सामना कसा करतात ते पाहणं रंजक असणार आहे. पण यामुळे पक्षातील मोठ्या नेत्यांच्या डोक्याचं टेन्शन वाढलंय हे मात्र नक्की. ऐन दिवाळीच्या तोंडावर आता कुणाची बंडखोरी लक्ष्मी बॉम्ब सारखी वाजते आणि कुणाची बंडखोरी छोट्या लवंगी सारखी फुस होते हे लवकरच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.